श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे 18 डिसेंबर, वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी। संकष्टी चतुर्थी हा दिवस गणपतीचा दिवस आहे। असे मानले जाते की या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि समस्या दूर होतात, तसेच जीवनात सुख समृद्धी येते। प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येते, परंतु यंदाची संकष्टी चतुर्थी ही 2024 मधील या वर्षातील शेवटची चतुर्थी आहे आणि या संकष्टी चतुर्थीला अखुरा संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते। अखुरा संकष्टी चतुर्थीचे व्रत हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण ही चतुर्थी मार्गशीर्ष महिन्यामध्ये येते। मार्गशीर्ष हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो। या मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक तिथीला एक विशेष महत्त्व दिले जाते। या दिवशी गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात, तसेच श्री गणेशाला विघ्नहर्ता म्हणतात। या दिवशी त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे संकट दूर होतात। गणपती बाप्पांना बुद्धीचे देवता असेही म्हटले जाते। त्यांची पूजा केल्याने बुद्धीचा विकास होतो आणि ज्ञानामध्ये वाढ होते। या दिवशी गणपतीला जी काही इच्छा मागितली तर ती नक्कीच पूर्ण होते असं देखील म्हटलं जातं। श्री गणेशाच्या कृपेने घरातलं दारिद्र्य हे दूर होऊन सुख समृद्धी नांदत असते, तसेच उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होत असते। या चतुर्थीचं व्रत केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। हे व्रत केल्याने व्यक्तीला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्याचा आशीर्वादही मिळत असतो आणि म्हणून या मार्गशीर्ष महिन्यातील चतुर्थी ही खूप महत्त्वाची मानली जाते। या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आज वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी, या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू। घरातील सर्व दोष अडचणी संकट दूर होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल। घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। घरात अखंड लक्ष्मी नांदेल। असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे। सायंकाळी तुम्ही 6 नंतरनं रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता, पण अगदीच तुम्हाला शक्य असेल, तुम्ही घरीच असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण ही जी वेळ असते तर ही अतिशय शुभ वेळ मानली जाते। या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते, तिन्ही सांजेची वेळ असते आणि म्हणून या वेळेला आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप पटकन आणि जास्तीत जास्त फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते। लवकरच नवीन वर्ष सुरू होणार आहे। येणारं नवीन वर्ष हे आपल्यासाठी आनंदाचं, आरोग्याचं जावो असं प्रत्येकाला वाटत असतं। तसेच या नवीन वर्षामध्ये अनेक संकल्पही केले जातात, जसे की नवीन वर्षामध्ये मी ही गोष्ट साध्य करणार आहे किंवा ही गोष्ट जी आहे तर ती या नवीन वर्षामध्ये मी करून दाखवणार आहे। असं काहीतरी संकल्प जो आहे तर तो आपण करत असतो आणि गणपती बाप्पा जे आहे तर ते संकट, अडचणी, अडथळे दूर करणारे देवता मानले जातात। जर आपण आज संध्याकाळी आपल्या घरात हा उपाय जर केला तर आपल्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील। जसे की पहा, आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल, मग ही भांडण नवरा बायकोंची असेल, आई मुलांची असेल किंवा इतर कुटुंबातील सदस्यांची असेल, सतत भांडणं होत असेल, यामुळे घरात बघा लक्ष्मी स्थिर राहत नाही, आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही। त्याचबरोबर घरामध्ये सतत वादविवाद असेल तर मुलांची देखील प्रगती होत नाही, त्या घरामध्ये कधीही सुख शांती समृद्धी ही नांदत नाही। त्याचबरोबर घरामध्ये आजारपण असेल, घरातलं दारिद्र्य हे संपत नसेल, तसेच घरामध्ये सतत अडचणी असेल, एकामागून एक घरावरती संकट येत असेल,
कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल, तसेच घरामध्ये पितृदोष असेल तर या सर्व अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो आज सायंकाळी आपल्याला अवश्य करायचा आहे। घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण हे सुगंधी राहते, याशिवाय घरातील नकारात्मक ऊर्जेचा देखील नायनाट होतो। घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण तयार होते। घरात कापूर जाळल्याने बाहेरील नकारात्मक ऊर्जा किंवा बाहेरील बाधा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि वाईट नजरेपासून कुटुंबाचं संरक्षण होतं। तर हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे। उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। धूप दीप अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। उपाय तुम्हाला करण्यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा कापूर जाळण्यास तुम्हाला भांडं घ्यायचं आहे। या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला एक अख्खी खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे। जे सुकं खोबरं असतं तर त्याची एक वाटी ठेवायची आहे किंवा त्या खोबऱ्याचा एक छोटासा तुकडा तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल। यानंतर ना या खोबऱ्याच्या तुकड्यावरती आपल्याला 3 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। हा भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापूर तुम्हाला घ्यायचा आहे। भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर जो कापूर आहे तर त्या कापराच्या 3 वड्या तुम्हाला त्या खोबऱ्यावरती ठेवायच्या आहेत। यानंतर ना आपल्याला त्या कापुरासोबत 2 अख्ख्या फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या 2 लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहेत। खोबऱ्याचा जो पांढरा भाग असतो तर त्या पांढऱ्या भागावरती तुम्हाला या 2 वस्तू ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत। यानंतर ना हा कापूर आपल्याला आपल्या देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे। कापूर प्रज्वलित केल्यानंतर ना आपल्याला यावरती 1 ते 2 थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे। यानंतर ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः, ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे। काही वेळाने ते भांडं तुमच्या देवघरासमोरून तुम्हाला उचलायचं आहे आणि संपूर्ण तुमच्या घरामध्ये याचा धूर जो आहे तर तुम्हाला फिरवायचा आहे। यानंतर ना घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि मुख्य दरवाजाचा उंबरठा जो असतो तर त्या उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूने तुम्हाला हा कापूर जो आहे तर तो तसाच ठेवायचा आहे। जेव्हा यामधल्या वस्तू शांत होईल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, ती खोबऱ्याची वाटी असणार आहे किंवा खोबऱ्याचा तुकडा असणार आहे तर तो तुम्हाला घेऊन बाहेरच्या बाहेरच फेकून द्यायचा आहे। डस्टबिनमध्ये टाकला तरीही चालेल किंवा बाहेरच्या साईडला कुठे टाकायला जागा असेल तर तिथे तुम्हाला टाकून द्यायचं आहे। त्यामध्ये आपल्या घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती त्या खोबऱ्याच्या तुकड्याने शोषून घेतलेली असते। यामुळे तो खोबऱ्याचा तुकडा कुणीही घरामध्ये खायचा नाही किंवा तो पुन्हा तुम्हाला घरामध्ये सुद्धा घ्यायचा नाही, तसंच तुम्हाला घराच्या बाहेर फेकून द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने एक छोटासा उपाय आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये अवश्य करायचा आहे। हा उपाय केल्याने घरातील सर्व दोष अडचणी भांडणे दूर होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल। त्याचबरोबर घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल, अगदी सकाळ संध्याकाळ कोणत्या कारणामुळे भांडणं होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, दररोज रात्री झोपताना बायकोने उशीखाली 2 लवंगा ठेवायच्या आहेत आणि नवऱ्याने उशीखाली तुम्हाला 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। सकाळी उठून त्या 2 कापराच्या वड्या आणि 2 लवंगा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर जाळायच्या आहेत। 21 दिवस कंटिन्यू तुम्ही हा उपाय करून पहा। हा उपाय केल्याने तुमच्या दोघांच्या नात्यांमध्ये गोडावा निर्माण होईल। तुमच्यामध्ये जे काही वाद असेल तर ते थांबून तुमचे नाते जे आहे तर ते घट्ट होईल। अशा पद्धतीने हे 2 उपाय जे आहे तर ते आपल्याला आज संध्याकाळी अवश्य करायचे आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।